साताऱ्यात झळकले शिवेंद्रराजे यांचे बॅनर. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सातारा जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून गेले कित्येक वर्ष झाली शिवेंद्रराजे मंत्रिपदापासून लांब आहेत. त्यामुळे यावेळी शिवेंद्रराजेंना उपमुख्यमंत्रीपद मिळावं असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण की यावेळी शिवेंद्रराजे हे महाराष्ट्रात 1,42,124 इतक्या मताधिक्याने म्हणजेच एक नंबर लीडने निवडून आले आहेत. तसेच दोन्ही राजे एकत्र असल्यामुळे शिवेंद्रराजेंना कोणतं मंत्रिपद मिळते का खरंच उपमुख्यमंत्रीपद मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच सातारामधील काही महिलांनी काल स्वामी समर्थ अक्कलकोट येथील स्वामींचे दर्शन घेऊन स्वामी समर्थांना साकडं घातलं की राजांच्या गादीला योग्य तो मान मिळावा व शिवेंद्रराजेंना कॅबिनेट मंत्री म्हणून योग्य तो सन्मान व्हावा ही स्वामी चरणी प्रार्थना असे बॅनर झळकले. कालच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची देखील भेट घेतली व या भेटीमागचं कारण कळतंय की शिवेंद्रराजेंना मंत्रिपद द्या, साताऱ्यात आम्ही भाजप वाढीसाठी काम करू. महाराष्ट्रात अजून सरकार स्थापन नाही. काल एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सरकार स्थापन कधी होतं यावर अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आणि त्यातच सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय म्हणजे शिवेंद्रराजेंना कोणतं मंत्रिपद मिळणार